हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, युजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे रिलायन्स. सो रिलायन्सचे डेफिनेशन काय आहे तर डिपेंडन्स ऑन ऑर ट्रस्ट इन समवन ऑर समथिंग. म्हणजे काय होते तर अवलंबित्व किंवा भरोसा असणे, विश्वास असणे, त्याला काय म्हटलं जातं रिलायन्स. भरोसा, विश्वास किंवा भिस्त, त्याला काय म्हटलं जातं रिलायन्स असं म्हटलं जातं. आणि रिलायन्सचं डेफिनेशन काय आहे डिपेंडन्स ऑन ऑर ट्रस्ट इन समवन ऑर समथिंग. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये अवलंबित्व किंवा भरोसा, विश्वास आणि विश्वास किंवा भिस्त. तर सिनोनिम्स बघूया आपण. रिलायन्सचे सिनोनिम्स काय आहेत डिपेंडन्स, मेनस्टे, पिलर आणि स्टँड बाय. ओके, परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत रिलायन्सचे. तर सिनोनिम्स आहेत डिपेंडन्स, मेनस्टे, पिलर आणि स्टँड बाय. आणि अँटोनिम्स आहेत इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्सी, सेल्फ डिपेंडन्स आणि सेल्फ रिलायन्स. ओके, तर अँटोनिम्स काय आहेत इंडिपेंडन्सी, इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्सी, सेल्फ डिपेंडन्स आणि सेल्फ रिलायन्स. ओके, सो काय होतं रिलायन्स म्हणजे डिपेंडन्स ऑन ऑर ट्रस्ट इन समवन ऑर समथिंग. म्हणजेच काय होतं मराठीमध्ये अवलंबित्व, भरोसा, विश्वास किंवा भिस्त. आता इथे यूज दिलेला आहे. सो हे जे सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्स तुम्ही एकदा वाचा आणि त्याचा अर्थ तुम्हाला जर कळत असेल तर एक कमेंट बॉक्समध्ये टाका, की तुम्हाला जर नाही कळलं असेल तर तसं पण सांगा. ओके, पण मी नंतर मग तुम्हाला एका व्हिडिओ घेऊन तुम्हाला कळवून देईल की काय आहे त्या सेंटेन्सचा अर्थ. पण तुम्ही एकदा ट्राय करा ते सेंटेन्सचा अर्थ शोधण्याचा. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कम्प्लेसेन्सी. कम्प्लेसेन्सीचं डेफिनेशन काय आहे तर अ फीलिंग ऑफ स्मग ऑर अनक्रिटिकल सॅटिस्फॅक्शन विथ वन सेल्फ ऑर वन्स अचीवमेंट. म्हणजे काय होतं तर आत्मसंतुष्टता किंवा स्वसंतुष्टता, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कम्प्लेसेन्सी. ओके, कम्प्लेसेन्सीचं काय आहे मग मराठीमध्ये मीनिंग आत्मसंतुष्टता किंवा स्वसंतुष्टता. ओके, सो कम्प्लेसेन्सी म्हणजे काय होतं आत्मसंतुष्टता किंवा स्वसंतुष्टता. सिनोनिम्स बघूया कम्प्लेसेन्सीचे काय आहे स्मगनेस, सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ अप्रुव्हल. आणि अँटोनिम काय आहेत डिससॅटिस्फॅक्शन. ओके, कम्प्लेसेन्सी म्हणजे काय होतं तर आत्मसंतुष्टता किंवा स्वसंतुष्टता. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत स्मगनेस, सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ अप्रुव्हल. आणि अँटोनिम काय आहेत डिससॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इचलॉन, ECHELON, इचलॉन. सो इचलॉनचं मिनिंग काय आहे अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, अ प्रोफेशन ऑर सोसायटी. म्हणजेच प्रोफेशन मधलं, सोसायटी मधलं किंवा ऑर्गनायझेशन मधलं एखादं रँक म्हणजेच काय तर स्तर किंवा पातळी, त्याला काय म्हटलं जातं इचलॉन असं म्हटलं जातं. सो इचलॉन म्हणजे काय होतं मराठीमध्ये स्तर, पातळी किंवा लष्कर म्हणजे काय होतं इचलॉन. सो याचे सिनोनिम्स काय आहेत कॅटेगरी, ग्रुपिंग, रिप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टंट. परत एकदा बघूया आपण इचलॉनचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहे आणि मिनिंग काय आहे. सो इचलॉन म्हणजे काय होतं अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, प्रोफेशन ऑर सोसायटी. म्हणजेच काय तर स्तर, पातळी किंवा लष्कर. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत कॅटेगरी, ग्रुपिंग, रिप्यूट, क्वालिटी आणि एमिनन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनसिग्निफिकन्स, लोलीनेस आणि अनइम्पॉर्टन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इन्सोसियन्स, INSOUCIANCE. तर याचं काय प्रोनाउन्सिएशन इन्सोसियन्स. इन्सोसियन्सचं डेफिनेशन काय आहे कॅज्युअल लॅक ऑफ कन्सर्न इन डिफरन्स. म्हणजे काय होतं तर निष्काळजीपणा किंवा काळजी नसलेला, त्याला काय म्हटलं जातं इन्सोसियन्स असं म्हटलं जातं. जो काय आहे निश्चिंत आहे त्याला म्हटलं जातं इन्सोसियन्स. सो मराठीमध्ये काय होतं इन्सोसियन्सचं मीनिंग काळजी
नसलेला किंवा चिंतामुक्त स्वभाव. निराळेपणा, बेफिक्री किंवा बेफिकीर वृत्ती आणि निश्चिंत, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, इन्सोसियन्स असं म्हटलं जातं. सो याचे सिनोनिम्स काय आहेत, नॉन चॅलेंज, अनकन्सर्न. परत इकडे बघूया आपण त्याचे अँटोनिम्स काय आहेत. अँटोनिम्स काय आहेत, तर अँटोनिम्स आहेत एन्झायटी आणि कन्सर्न. ओके, सो परत एकदा बघूया आपण काय होतं. इन्सोसियन्स म्हणजे कॅज्युअल लॅक ऑफ कन्सर्न आणि इंडिफरन्स म्हणजेच काळजी नसलेला किंवा चिंतामुक्त स्वभाव, निराळेपणा, बेफिक्री वृत्ती किंवा निश्चिंत. त्याचे सिनोनिम्स आहेत नॉन चॅलेंज आणि अनकन्सर्न आणि अँटोनिम्स आहेत एन्झायटी आणि कन्सर्न. ओके, सो नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे नेपोटिझम. नेपोटिझम म्हणजे काय होतं, हु आर नोटरिंग फॉर डुईंग अनड्यू फेवर टू देअर रिलेटिव्ह. तर मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं, नातलगांना नोकऱ्या इत्यादी देऊन दाखवलेली वशिलेबाजी. ओके, सो काय होतं, नेपोटिझम म्हणजे नातलगांना नोकऱ्या इत्यादी देऊन. ओके, नोकऱ्या आहे किंवा काही आहे, जसं आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना रोल देत असतात. ओके, कशाचे, ऍक्टर ऍक्ट्रेसचे असे रोल देण्यात येतं, तर ते पण काय आहे, एक प्रकारचं नेपोटिझम आहे. तर इथे काय दिलेलं आहे, नातलगांना नोकऱ्या इत्यादी देऊन दाखवलेली जे वशिलेबाजी आहे त्याला म्हटलं जातं नेपोटिझम. आणखी काय होतं, पक्षपातीपणा, भाई बंदकी, बंधू पक्षपात आणि रिश्तेबाजी म्हणजे काय होतं, म्हणजे पण नेपोटिझम असं होतं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. नेक्स्ट वर्ड आहे समेरिटन, SAMARITAN. समेरिटन म्हणजे काय होतं, अ पर्सन हु हेल्प इवन अ स्ट्रेंजर इन डिफिकल्टी. म्हणजेच एखादा अनोळखी सुद्धा आहे, ज्याला गरज आहे, डिफिकल्टीमध्ये आहे, तो त्याला जो हेल्प करणारा जो पर्सन असतो त्याला काय म्हटलं जातं, समेरिटन असं म्हटलं जातं. तर काय होतं मराठीमध्ये मिनिंग, असा माणूस जो गरजू आणि संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करतो. भलेही तो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, त्याला तो मदत करतो, त्याला काय म्हटलं जातं, अशा पर्सनला म्हटलं जातं समरिटन. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, DEVELOPMENT. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय होते, तर विकास किंवा सुधारणा करणे किंवा प्रगती सुद्धा होतं. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, विकास. मराठीमध्ये मिनिंग काय आहे डेव्हलपमेंटचं, विकास, विस्तार, वाढ, सुधारणा आणि प्रगती. नेक्स्ट वर्ड आहे सक्सेसफुल. सक्सेसफुलची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ऑप्शन सी, SUCCESSFUL. सक्सेसफुल म्हणजे काय होतं, तर यशस्वी. मराठीमध्ये अर्थ होतो सक्सेसफुलचा यशस्वी. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे क्लाउड ऑफ सस्पिशन. क्लाउड ऑफ सस्पिशनचं मिनिंग काय आहे, इफ अ क्लाउड ऑफ सस्पिशन हँग्स ओव्हर an individual, it means that they are not believed or are distrusted. म्हणजे काय होतं, तर क्लाउड ऑफ सस्पिशियसचं मिनिंग संशयाची छाया किंवा शंकेच्या भोवऱ्यात असणे.
काय होतं, क्लाउड ऑफ सस्पिशन म्हणजे इफ अ क्लाउड ऑफ सस्पिशन हँग्स ओव्हर अन इंडिव्हिज्युअल इट मीन्स दॅट दे आर नॉट बिलिव्ड ऑर आर डिस्ट्रस्टेड. म्हणजेच काय तर संशयाची छाया असणे किंवा शंकेच्या भोवऱ्यात असणे, त्याला म्हटलं जातं क्लाउड ऑफ सस्पिशन. नेक्स्ट बघूया कोल्ड डे इन हेल. कोल्ड डे इन हेलचं मिनिंग आहे दिस इज यूज्ड ॲज अ प्रिडिक्शन देअर इज नो चान्स सम इव्हेंट और कंडिशन will ever happen. There will be a cold day in hell before he manages it. Okay. So cold day in hell चा मीनिंग काय होतं मराठीमध्ये, तर काही घटना किंवा स्थिती कधीही घडण्याची शक्यता नाही असा अंदाज वापरला जातो, त्याला काय म्हटलं जातं, कोल्ड डे इन हेल. ओके. कोल्ड डे इन हेलचं काय मग मीनिंग, काही घटना किंवा स्थिती कधीही घडण्याची शक्यता नाही असा अंदाज वापरला जातो, त्याला म्हटलं जातं कोल्ड डे इन हेल. ओके. सो सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स, आजचे जे वर्ड्स आहे ते परत एकदा तुम्ही वाचून घ्या सिनोनिम्स घेऊन, आणि जे वर्ड्स आहेत ते घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कसा कोणत्या सेंटेन्समध्ये फिक्स आपण करू शकतो. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.